हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर मी बसले मायराला झोक्यात टाकून आणि तिला झोका देते. सकाळपासून तिने एवढा वैताग दिलाय. लहान मुलांना सांभाळणं किती कठीण असतं ते मला आत्ता समजतंय. कारण आहे ना, बघा पहिलं तर तिला बघून घ्या कशी बघते. कशी बघते बघा. जसं का मी तिचं काय गारानं करते असं बघते. एवढा त्रास देते म्हणजे तास झालं मी तिला झोका देते. झोक्यातून हा छोटा मोबाईल आहे त्या मोबाईलला ती मोबाईल मोबाईल तिचा मोबाईल मोबाईल म्हणते. सारखं झोक्यातून खाली टाकते आणि परत मी तिला उचलून द्यायचं. ती खाली टाकणार परत उचलणार. 1-1.5 तास झालं असंच चाललंय. तिच्या काय डोळ्याला डोळा लागेना. शेवटी अक्षरशः मला झोप आली पण तिला काय झोप येईना. एवढा वैताग दिलेला आहे तिने. बापरे, लहान मुलांना सांभाळणं किती कठीण असतं. आत्ता असं वाटतंय की बाबा एक म्हणजे सासू सासऱ्यांसोबत राहण्याचा खरा जर फायदा हे असतं. कमीत कमी मी तर म्हणते म्हणजे मला पुढच्या मुलींना सांगायला आवडेल की कमीत कमी आहे ना आपली लेकरं जोपर्यंत कोणी मतलबी म्हणलं तरी चालेल, पण आपली लेकरं जोपर्यंत मोठी होत नाही, मोठी म्हणजे जोपर्यंत बस म्हणाल तिथं बसत नाही एवढं त्यांना समजत नाही तोपर्यंत तर सासू सासऱ्यांपासून वेगळं नका राहू बाबा. म्हणजे मला तर सासू सासरे नाही, माझी तर वेगळी गोष्ट आहे, पण मला पस्ताव येतोय की खरंच असायला पाहिजे. कारण कसं असतं घरात आहे ना एकतरी म्हातारा माणूस म्हणजे एकतरी वयस्कर व्यक्ती पाहिजेत. आपल्या लेकरांवर लक्ष ठेवा. आपल्याला पण थोडाफार दबाव राहतो. त्यासाठी घरात एखादी तरी म्हणजे सासू किंवा सासरा दोन्हीपैकी एक कोणीतरी असावं. आता असं होतं म्हणजे मी अ, माझे मिस्टर येईपर्यंत हे असंच माझं झोक्यात टाकायचं, घेऊन मिरवायचं, हे करायचं, ते करायचं. जेव्हा ते संध्याकाळी 8-8:30 वाजता येतील, तिथून पुढे दिवसभरची भांडे, झाडून वगैरे सगळं करायचं आणि नंतर मग स्वयंपाकाला लागायचं. स्वयंपाकाला वाजते 10-10:30. मग तिथून पुढे जेवण वगैरे करायचं आणि मग परत झोपायचं. ती पण लवकर झोपत नाही. ती एक टेन्शन. ती पण लवकर झोपत नाही. 1-1, दीड-दीड वाजवती कधी-कधी तर 12च्या आत तर कधीच झोपत नाही ती. आणि सकाळी पण जोपर्यंत माझे मिस्टर आहेत, नशीब माझे मिस्टर मला सगळं काम करू करू लागतात. कारण ती झोपेत असतानाच आम्ही पटकन उठतो. मी झाडून काढलं तर ते पोछा मारणार, मी म्हणजे चपाती लाटत असले तर ती भाजीची तयारी करणार, मी भांडे घासले तर ते रॅकला लावणार. असे पटपट आम्ही सकाळी कामं करून घेतो. कारण मिस्टर जोपर्यंत आहेत तोपर्यंत मग कामं केली ना मग मला पण दिवसभर थोडंसं म्हणजे फक्त हिच्याकडेच टाईम देता येतो. हिच्यावर लक्ष ठेवता येतं. काय तर एवढा वैताग आलाय अक्षरशः आहे ना, मी तर मला स्वतःला एवढी झोप लागली. दिवसात झोप तर विसरूनच गेली मी. दिवसभर तर झोपायचंच नाही. साधं 2-2, 3-3 दिवस मला डोकं विचारायला सुद्धा टाईम नसतो. कारण ती झोप दिवसासुद्धा झोपत नाही. दिवसा जर नाही. आता तिला फक्त झोक्याचं हे लागलं, लांबून फुकलं की लगेच राहिलं बघा. एवढी झोप आली, जांभळे देती तरीसुद्धा झोपत नाही. आणि जरी दिवसाती थोडा वेळ झोपते, जास्त वेळ झोपत नाही. काय बाबू? मम्मम प्यायचं? धर, धर. बघा मम्मम. सारखं हितच हे असंच. एक घोट पिणार, पण मम्मम. दिवसाती एवढं झोपत नाही. रात्री 12-1 वाजता म्हणजे 12च्या आत तर ती कधी झोपत नाही. 12-12:30 पर्यंत जरी झोपली तरी ती रात्रभर झोपते. रात्रभर मग त्रास देत नाही ती. पण दिवसा जर झोपली ना एवढा वेळ नाही झोपत. अर्धा 1 तास झोपते. तर मग अर्ध्या तासात काय म्हणून करायचं तर मग माझे काहीतरी म्हणजे कामं राहिलेले असतात. तिच्या अंघोळीचे कपडे राहिलेले असते, कपड्यांच्या घड्या घालणं, दूध तापवणं, असं बरेच कामं राहिलेले असतात. मी पटपट पटपट करून घेते आणि तोपर्यंत म्हणलं थोडंसं पडायला वेळ भेटन. पण तेवढ्यात ती माझी सगळी कामं आवरली की लगेचच हळूच उठते. मम्मा, दादा असं करून लगेचच उठते. तर तुमच्या घरात पण लहान बाळ आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तो तुम्हाला त्रास देतो का ते पण सांगा. आता शेवटी लहान लेकरं आहे तर त्रासाचं काही त्यांचं खेळणारं वय आहे ते. एवढंच की फक्त ती पण वैतागते कारण दिवसभर तिला एकच तोंड बघायचं फक्त माझं. तिचे पप्पा तर संध्याकाळी येते आणि काय बाबू लहान लेकरं पण असं सारखं सारखं बोर होते एकाच व्यक्तीजवळ. आता मी जरी आई असली तरी ते मग बोर होतीच.
तिला पण असं वाटतं थोडंफार बाहेर खेळावं हे करावं, पण आमच्या गल्लीत तिथं लेकरं नाही आहेत, लहान लेकरं नाही आहेत आणि माझ्या घरात तर आम्ही दोघंच राहतो आणि ती तिसरी, त्यासाठी घरात लहान मुलं असल्यावर पण कसं फरकच पडतो. सगळ्याच गोष्टीने आम्ही कमी आहोत, नाही घरात वयस्कर माणूस म्हणजे आजी आजोबा वगैरे किंवा आमचे कोणी नातेवाईक किंवा लहान मूल, तिची तरी काय चूक आहे बिचारीची. तर तुमच्या घरात लहान मुलं आहेत का मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि ह्या चॅनलवर आमचे सगळे लाईफस्टाईलचेच व्हिडिओ येतात. चला मग थँक्यू.